नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. नगरपंचायत नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्याचे काही दिवस शिल्लक राहिले असून उमेदवारी अर्ज भरण्यास जोरदार सुरुवात करण्यात आली आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुंवर रावल यांनी आपला उमेदवारी अर्ज आज शक्तीप्रदर्शन करीत सादर केला. यावेळी दोंडाईचा शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. राज्याचे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीमध्ये उत्तर महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीला मोठे यश प्राप्त होईल असा विश्वास यावेळी मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला. मागे भरपूर विकासाचे कामं केलेले आहेत आणि आता जनताचा आग्रहामुळे मी फॉर्म भरला आहे आणि परत विकासाचे काम करू आणि गावाची सेवा करू. हा आता 3दा मी नगर अध्यक्ष निवडून आलेले लोकनियुक्त. आता पण त्यांची सेवासाठीच मी उभी आहे आणि निश्चितच विकास करेल गावाचा. याचे जयकुमार आता मंत्री आहेत आणि राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे. कुठल्या गोष्टी अशा वाटतात की दोंड्याच्या मध्ये झाल्या पाहिजे त्या अपूर्ण आहेत त्या पूर्ण करण्याचा आपले आता भरपूरशा तशा तर गोष्टी आहेत. ते भाऊ आहेत म्हणून आपल्याला काही कमी नाही आहे. अंडरग्राऊंड हे गटार, परत रोड तर भरपूर झालेले आहेत आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स, परत शाळांचे ग्राउंड्स आणि ते अशा थोड्या अनेक प्रकारचे आहेत. ते भाऊ निश्चितच पुरे करतील. आज आम्ही दोंडाईच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आमच्या मातोश्री यांचा फॉर्म भरण्यासाठी इथे आलोय. पण मला आनंद होतोय की देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब यांची अशी जादू आहे आणि ती जादूची प्रचिती आपण बिहारमध्ये पाहिलंय की बिहार जंगलराज पासून वाचला आणि विकासाकडे पुन्हा तो पुढे जातोय. एक रेकॉर्ड ब्रेक विजयश्री हे माननीय मोदी साहेब, अमित शाह साहेब, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे हे आमच्याकडे हे अभूतपूर्व यश मिळालंय. आणि आपण पाहिलं की देशामध्ये काश्मीर पासून तर कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरात पासून तर आसामपर्यंत भारतीय जनता पार्टी याचा विजयचा घौडदौड हे चालू है. बिहार तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है और हमारी दोंडाईच्या नगरपालिका उसमें बाकी है. अशा प्रकारचं एक मी म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. धुळे नंदुरबार जिल्हा हा कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आज त्याचं रूपांतर हे भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ल्यामध्ये झालेलं आहे. धुळे जिल्ह्यामध्ये आमदार सर्व प्रकारचे प्रतिनिधी आमचे आहेत. आपण पाहिलं की 4 नगरपालिकांची निवडणूक आहे. त्याच्यामध्ये शिरपूर, दोंडाईच्या, शिंदखेड आणि पिंपळनेर. मी आपल्याला अत्यंत खात्रीने सांगतो की देवेंद्र फडणवीस साहेबांचे जे विकासाचे निर्णय आहेत आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारने काम सुरू केलंय, लोकांना विकासाने प्रभावित केलेलं आहे, त्यामुळे 100% भाजपा इथे येईल असा मनापासून विश्वास व्यक्त करतो. नंदुरबारची सुद्धा जबाबदारी आहे, त्याबद्दल सुद्धा विश्वास व्यक्त करतो. आणि ही कोणी व्यक्तीची नाही तर सामान्य जनतेने ठरवलंय की विकास जो करेल, सामान्यांचा हित जो पक्ष पाहिजे, भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्ष आमचे जे आहेत महायुती यांच्या माध्यमातून मोठं काम होते आणि म्हणून अभूतपूर्व यश या महाराष्ट्रामध्ये मिळणार. इतकंच नाही तर दोंडाईच्या पासून तो मुंबईपर्यंत दोंडाईच्या वरही नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकेल आणि मुंबईवर सुद्धा महायुतीचाच भगवा फडकेल ही निश्चितच विश्वास मनामध्ये आहे. आणि म्हणून एक प्रकारचा विश्वास तयार झाला. गावामध्ये जे काही आमचे वेगवेगळे पक्ष होते ते सारे पक्षाने विलीन होऊन एक प्रकारची एक आघाडी, एक आमची टीम तयार केली. त्या टीमच्या माध्यमातून भाजप प्रणित हे पूर्ण 26+1 27 हे निवडून येतील असा विश्वास व्यक्त करतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.